नमस्कार, मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आजचा एक नवीन दिवस आणि आज आहे महाराष्ट्र दिवस। तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज कामगार दिवस सुद्धा आहे, तर त्याच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा। आणि खूप लोकांना आज सुट्टी असेल, पण गव्हर्नमेंट सर्वंटला ही सुट्टी नसते। आधी आम्हाला वाटायचं की सगळ्यांना सुट्टी असते, पण नाही, नंतर कळलं की प्रायव्हेटवाल्यांना मोस्टली ही सुट्टी असते, गव्हर्नमेंटवाल्यांना नसते। म्हणून आमचे गेलेत ऑफिसला। आणि हा उन्हाळ्यात आपण प्रत्येकजण वाळवण बनवत असतो, पण यावेळेस मला इतका आळस आलेला आहे की मी अजिबात काहीच वाळण म्हणजे बनवलंच नाही, काहीच लक्षच दिलं नाही। आता हा मेचा 1 मे आहे, नाहीतर माझं एप्रिलमध्ये सगळं होतं। मागच्या वर्षी खूप जास्त मी बनवलेलं होतं आणि ते तरी चला म्हणजे कुरड्या वगैरे आहेत माझ्याकडे। मागच्या वर्षी आपण वेफर म्हणा, उपासाच्या चकल्या म्हणा, हे सगळं काहीच नाही आहे। तर सुरुवात करावी लागेल, नाहीतर पूर्ण वर्ष असंच जाईल किंवा एखादं वर्ष गेलं तरी चालतं, असं पण काही नसतं। तर मी आज इथे काय केलंय, साबुदाणा आणि बटाट्याच्या म्हटलं चला चकल्याच बनवूया, कारण की काल ना मी एकीला बघितलं बनवताना आणि मग मला वाटलं कविता बनवायला पाहिजे। म्हटलं ना, आपण एखाद्याला बघून आपल्याला मोटिवेशन मिळते की येस बनवायला पाहिजे कविता, आपल्याकडे नाही आहे किंवा आपला उशीर होतोय। तर त्यांचं बघितलं मी, ते खाली टाकीवर बनवत होत्या दोघीजणी। मी म्हटलं नाही, आज मी पण बनवणार। सगळं साहित्य घरी होतं, बटाटे वगैरे होते त्यामुळे। तर बटाटे सगळे छान बॉईल करून मॅश करून घेतलेले आहे आणि एवढे झालेले आहेत, म्हणजे मॅश करून वेडूनच करून दिले। त्यानंतर मी जवळजवळ अर्धा किलो साबुदाणा आहे, तो सुद्धा छान रात्री भिजवून घेतलेला होता। आंघोळ वगैरे सगळं झालंय आणि आता बनवायला घेऊया चकल्या। तर खूप जण साबुदाणा आहे तो वाफवून घेतात, पण आता पूर्वापार म्हणजे आई करते त्या हिशोबाने फक्त साबुदाणा भिजवायचा आणि आधी तो चांगला मॅश करून घ्यायचा आहे हाताने। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाटे ॲड करायचे आहेत। तर अशाच पद्धतीने केले जातात, तर मीही तेच करणार आहे। तर चला आधी वाटण बनवूया। आणि वाटण्यासाठी कोणी कोणी हे सगळं लाल मिरचीचं करतं, म्हणजे आपलं लाल तिखट असतं ना त्याचं करतं, पण या सगळ्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि जिरं हे घेतलेलं आहे मी। आता याचं मी वाटण करून घेते आवडीनुसार। आणि चला तर सगळ्यात आधी जो साबुदाणा मी छान भिजत घातलेला होता, थोडंसं जास्त पाणी टाकून जर भिजत घातला ना आपण, तर असा बऱ्यापैकी सुटसुटीत नाही तर चिकट होतो आणि आपल्याला इथे चिकटपणा हवा असतो। तर इथे मी साबुदाणा छान मॅश करून घेतला, हातानेच मॅश करून घेतला तुम्ही, किंवा पोटॅटो मॅशरने सुद्धा करू शकता, त्याचप्रमाणे बटाटेसुद्धा। आणि मग थोडं थोडं करत ना मी याच्यामध्ये मिक्स केलं। मला थोडा बटाटे जास्त वाटले म्हणून मी बटाट्याचं सारण थोडंसं काढून ठेवलेलं आहे, नुसते बॉईल केलेले बटाटे। तर इथे त्यानंतर हे सगळं मिक्स करून त्यामध्ये भरपूर अशी मिरची आणि याला मीठ थोडंसं व्यवस्थित टाका। तुम्ही जर आता खाऊन बघितलं तुम्हाला बरोबर वाटेल, पण सुकल्यावर मग ते मीठ जास्त होतं, त्यामुळे थोडंसं प्रमाणात कमी असलेलंच बरं, नंतर आपण टाकू शकतो। तर आपलं हे मस्त असे सारण व्यवस्थित मिक्स करून तयार झालेलं आहे, कुठलीही गुठळी न ठेवता आपल्याला ते करायचं आहे। त्यानंतर माझ्याकडे हे 2 साचे आहे, आणि 2 साचे असले ना की जरा पटापट होतं, आणि 2 व्यक्ती पण पाहिजे, कारण की एकजण भरून देणार आणि एकजण टाकणार। तर वेदू आहेत तर सोबतीला, म्हणून मी त्या हिशोबाने आज बनवायला घेतला। तर इथे दोन्ही साचे छान भरून घेतलेले होते, तेल घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून ते चिकटणार नाही। आणि बस आता हे चला बनवायला घेऊया मस्त असं। कोण कोण मला मदत करणार आहे? हां चला, मी म्हटलं मदत करायच्या आधी पहिलं तुम्ही तुमची कामं केली पाहिजे। गार्गीला रोज एक तरी पेज लिहायचंच लिहायचं, नाही तर मुलं विसरून जातील। आणि चला हे सगळं साफ करून घेतलंय। तर माझ्या घरी ना खरंच हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप चांगली ऊन येते। आता बघा मी आहे, पण अर्धी ऊन ऑलरेडी गेलेली आहे, पण म्हटलं चला बनवूया, सुरुवात केल्याशिवाय काही होणार नाही। आणि खाली जर जायचं म्हटलं तर मग हे सगळं खाली घेऊन जा, आणि परत तिथे ना जास्त कबूतरं जास्त असतात, त्यामुळे मला ते नको वाटतं। असं वाटतं आपल्या घरी सेफ आहे, म्हणजे 2 दिवस मला जास्त लागेल त्याला वाळवायला, आणि ते कडक वाळलेले आहेत। आता मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवेनच। तर अशा पद्धतीने छान अंथरून घेतलेलं होतं, आणि प्लॅस्टिक असेल तर प्लॅस्टिक तुम्ही घेऊ शकता, माझ्याकडे आहे, पण आता मला ते सापडतच नाही आहे, त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण ही चादर यूज करूया, चांगली स्वच्छ चादर आहे। आणि अशा पद्धतीने मी वेदांता तेच म्हणत होते की तू टाकणार आहेस की मी टाकू, तू सांग तुला कुठलं काम इझी वाटतंय, तर त्या हिशोबाने मी करेन। पण ते खरं म्हणजे एवढे सगळे चिकट झालेले असतात ना की मग पुढे बनवून तर मुलांना ते साचे भरणं आणि बंद करणं जमत नाही, त्यामुळे त्याने खूप सोपं काम निवडलं। तो बोला मम्मी मी असं करतो, तू मला साचा भरून दे, मी पटापट टाकून देईन।
तर मग आम्ही दोघांनी मिळून हे मस्त चकल्या बनवलेल्या होत्या आणि हा सगळ्यात आवडता पदार्थ आहे मुलांचा इतर कुठल्याहीपेक्षा. आमच्या इथे दोघांनाही खूप जास्त आवडतं आणि हे दोघंही याला कुरकुरे असं म्हणतात. तर मस्त चालले. जेव्हापासून बनवले तेव्हापासून ते थोडं कमी व्हायचं प्रमाण पण सुरू झालं आहे. अजून डब्यात त्याला मी भरलेलं नाही आहे, पण त्याचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे. तर असं आहे, पण त्या मुलांना आवडतं म्हणून बनवावं असंच वाटतं की चला आपल्याला ही मेहनत जी असते ती सफल होऊन जाते जेव्हा मुलं खूप आवडीने हे सगळे पदार्थ खातात आणि मदतीचा हात असतो, त्यामुळे करणं जरा सोपं जातं. तर अशा पद्धतीने आमच्या सगळ्या चकल्या छान तयार झालेल्या होत्या. तर आमच्या अशा कुरकुरे बनवून झालेत. आमची मुलं जे कुरकुरेच म्हणतात, चकली नाही म्हणत आणि चकलीचा आकारच नाही आहे त्याला, तर कायच म्हणणार. पण मस्त कुरकुरे कुरकुरे. गार्गी आता आपण बनवूया पापड. चलो. तर ते करताना जे बटाट्याचं सारण उरलेलं होतं, तर म्हटलं चला याचं काहीतरी बनवून बघूया. मी ही रेसिपी ना कुठे बघितली ना मी काहीच केलेलं आहे. मी म्हटलं चला आपल्या हिशोबानेच बनवूया. तर मी ते 1 वाटी साबुदाणा आहे तो छान भाजून घेतलेला होता. 10-15 मिनटं कमी आचेवर चांगला व्यवस्थित भाजून घेतला. त्याला पूर्णपणे थंड होऊ दिला आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं. एकदम फाईन त्याची पावडर बनवून घेतली. आता यामध्ये साबुदाणा भिजलेला नाही आहे, शिजलेला नाही आहे. तर मी म्हटलं याचं काय म्हणजे जे फायनल प्रोडक्ट आहे ते कसं होईल मला माहीत नाही, तरी पण म्हटलं ट्राय करूया. थोडेसे बटाटे आणि थोडंसं साबुदाणा. तर इथे मी मिक्सर लावून घेतलं होतं आधी पण केल्यामुळे, आता तो खराब झाला. म्हटलं व्यवस्थित नीट क्लीन करून ठेवला की आपल्याला पुढच्या वापरासाठी जरा ह्या गोष्टी बऱ्या पडतात आणि ह्या सगळ्याच गृहिणी करतच असतात. तर त्यानंतर इथे जो आहे तो बटाटा आहे हा जवळजवळ पाव किलोपर्यंत असावा. त्यामध्ये मिरची पेस्ट होती, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, त्यानंतर मीठ आणि मग याच्यात मावेल तेवढाच मी आता मी पूर्ण 1 वाटी घेतलेला होता साबुदाणा, पण 1 वाटी पूर्ण गेलेला नाही यामध्ये. अर्ध्याहून थोडासा जास्त म्हणजे पाऊण वाटीपर्यंत गेलेला असेल. तर यामध्ये जेवढं मावेल आपल्याला, जसं पोळीसाठी कणिक हे लागतं, पीठ लागतं, त्या हिशोबाने याचा एक मस्त गोळा करून घेतला मी. सगळे बटाटे आहे ते छान कुस्करून घेतले आणि व्यवस्थित असा त्याचा गोळा करून घेतला आणि हा आपला आता पापडाचा गोळा जो आहे तयार झालेला आहे. तर चकल्या बनवल्या तेव्हा गार्गी खूप रडली होती की तुम्ही दादाला काम दिलं मम्मी, मला तू अजिबात काम दिलं नाही, मला बनवायचं आहे. त्यामुळे मग आता पापड बनवताना तिला आवर्जून बोलवलं मी आणि म्हटलं चला आज तिच्यासोबतच बनवूया. खूप साधे सोपे. मी म्हटलं जसा आकार येईल तसा मुलांसोबत या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, जेणेकरून ते गुंतून राहतात. हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की त्या सुट्ट्यांमध्ये ना मुलांना प्रत्येक वेळी आळस येतो आणि म्हणतात मला मोबाईल नाही तर TV याच्या व्यतिरिक्त काहीच मागत नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण करतो त्याच्यामध्ये मुलांना इन्व्हॉल्व नक्कीच केलं पाहिजे. तर इथे मी छान असा तो गोळा घेतलेला होता. त्यानंतर प्लॅस्टिक घेतलेलं होतं, त्याला आतून व्यवस्थित तेल लावलं आणि जसे आपण तांदळाचे पापड लाटतो ना त्या पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर गार्गीचं म्हणणं होतं की मी पण काय करू, आणि तिला लाटायला येत नव्हतं. मग एक मस्त आयडिया सुचली मागच्या वर्षी जी केली होती. तिला म्हटलं तू मला प्लेटने असा गोळा दाबून दे आणि पुढचं लाटायचं काम हे मी करेन. आणि हे सगळे मी घरातच वाळवलेले होते, कारण की बाहेर तशीही जागा नव्हती. आणि मग याला दिवसभर घरामध्ये वाळवले आणि मग दुसऱ्या दिवशी 2-3 दिवस त्याला छान उन्हामध्ये वाळवलेले आहेत. त्यामुळे छान कडक झालेत. पण या पापडांचं मला एक गोष्ट कळली की हा साबुदाणा याच्यामध्ये भिजवला नाही किंवा शिजवला नाही आहे, त्यामुळे हे पापड फुगले नाही आहे. नाहीतर चवीला खूप चांगले झालेत. पण हे ॲज इट इज जसे पापड आहेत त्याच पद्धतीने राहतात, ते फुलत नाही आहे. पण चव मात्र खूप चांगली आहे, अशी छान वाटते आम्हाला तरी, म्हणजे आम्हाला तरी आवडली. तर अशा पद्धतीने मी बनवू शकते. अजून जर मला वाटलंच तर मी नक्कीच बनवेन. तर असं आहे. आणि ही अशा प्रकारे आम्ही सगळे पापड छान गार्गीने शेवटपर्यंत मला मदत केली आणि व्यवस्थित पापड झाले. तर अशी एकदा पापड तुम्ही नक्की करून बघा. थोड्याशाच प्रमाणात करा, जास्त नाही, आणि आपण याला घरामध्ये करूच शकतो. तर मग मी खरंच ही रेसिपी यूट्यूबवर नाही बघितली किंवा कोणाला विचारली नाही. मी म्हटलं जर वाया गेलंच तर इतकं काहीतरी वाया जाईल, खूप जास्त जाणार नाही. त्यामुळे हा ट्रायल होता, पण हा ट्रायल सक्सेसफुल झाला आणि याला मी आता मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवण्याचा विचार आहे. अजून तरी नाही बनवले, पण नक्कीच बनवायचा विचार आहे. तर अशा पद्धतीने आमचे हे पापड सेशन आहे तोही कंप्लीट झालेला होता.
तर आज ठरवलं होतं एक पदार्थ बनवायचं, पण आता झालेत 2 आणि हा तर पहिला एक्सपेरिमेंट आहे. कारण की याच्यामध्ये मी साबुदाणा जो आहे तो शिजवलेला नाही आहे, फक्त भाजलेला आहे आणि मग तो हे केले आहे. हे असं का होतं आहे, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, म्हणजे त्यामुळे ठीक आहे. तर अशा प्रकारे 2 झालेले आहेत पदार्थ. आता याला 2-3 दिवस छान वाळवायचे आणि मगच त्याचं तुम्हाला रिव्ह्यू दाखवेन मी की ते कसे झालेत, फुगत आहेत की नाही फुगत आहे. कारण की प्रत्येक वेळेस ना प्रमाण माझं कमी जास्त होतं, अंदाजाने सगळं मी घेत असते, त्यामुळे मी ॲक्युरेट काही सांगू शकत नाही. त्यामुळे कधी छान जमतं, कधी कधी नाही जमत, असं पण होतं. पण खाऊन घेतात मुलं आवडीने, असं होतं. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आता हे बघा क्रूर सिंग झालेला आहे, पार्लरला भेट द्यावी लागणार आहे, कारण जवळजवळ 1-1.25 महिना झाला आहे आता. तर जाऊन करेनच, कारण की अजून उद्याचा दिवससुद्धा एक छान आहे माझ्यासाठी. तर सेलिब्रेट करायचं आहे, तर चांगलं दिसलंच पाहिजे, त्यामुळे मग मी जाईन पार्लरला आणि जरा छान ॲब्रो तरी करू नये, बाकी तर काही नाही. तसं म्हणजे ते माझ्याकडे ट्रिमर आहे, त्याने पण करू शकतो. पण आता जर आपल्याकडे ते कसं एमर्जन्सीसाठी बरं आहे, पण तुमच्याकडे वेळ असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही घरी असाल, तर तुम्ही नक्की पार्लरमध्ये जाऊन करा. कारण की त्याचं करणं आणि पार्लरमधून करणं थोडं वेगळं पडतं, नाही असं नाही. पण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा तुम्ही नक्की ते कॅरी करू शकता. आणि आता मी गेली होती तेव्हा मी वापरलेलं होतं, मस्त वाटलं मला ते त्यासाठी. तर चला मग भेटूया उद्याच्या एका छान अशा व्हिडिओसोबत. उद्याचं सेलिब्रेशन तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेनच. तर बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज.